पवित्र अवस्थेमध्ये निघालेला असताना तुम्ही चुकीच्या मार्गाने का जाताय? पंढरपूरचा पांडुरंग तुमच्या घरी भेटायला यायला निघालाय. आणि याचं कारण एकच आहे की तुम्हाला स्वतःचं अस्तित्वच माहित नाही. गुरुनी काय दिले कळलंच झाले तुम्हाला. हा महाअज्ञान, नुसतं अज्ञान नाहीये. तुमच्यासारखं सुखी कोण आज आहे का सांगा मला? तुम्हाला माहित नाही इथून पाटण म्हणून गाव आहे, एक मध्ये ब्रिज येते, ब्रिज, त्या ब्रिजवर पाणी गेले. आज माणसं पुणे मुंबईत नाही आलीत. सुखरूप, त्याला गुरुकृपा म्हणायची. 15 किलोमीटर अंतरावर इथं ब्रिजवर पाणी गेले. माणूस जवळ येऊ शकत नाही, संपर्क तुटलाय सगळा. तुम्ही किती भाग्यवान आहात. मी टिकून ठेवायचं कोणी? तर बघा, पहिले जे जीव आहेत हे अर्थबाहून देवल आपलं स्पिरिट, म्हणजे पृथ्वीपासून वर परलोकाच्या आत हे सगळे अतृप्त जीव आहेत. कसे आहेत? तुम्ही जर या जन्मात सुधारणार नाही तर तुम्ही अतृप्त जीवामध्ये जाणार. तुम्हाला देवाने चान्स दिला आता एक. तुम्हाला बघा, अज्ञानात तुम्हाला जर काही माहीत नसेल, अज्ञानात पण पाप घडलं तर देव माफ करतो. काय घडलं? अज्ञानात पाप घडले, देव माफ करणार आहे. पण तुम्हाला ज्ञानही केलं परमेश्वरानं, सांगितलं. म्हणजे बघा, तुमचे कान जागे केले देवानं, डोळे तुम्ही जागे केले, मग सांगितलं की हे सत्य आहे. देवाने काय तुम्हाला सांगितलं? हे सत्य आहे. काय सत्य आहे? की गती घ्यायची, सद्गती घ्यायची का दुर्गती घ्यायची? बघा, गती घ्यायची, सद्गती घ्यायची का दुर्गती घ्यायची? मोहाद्यासती पापियर भवती. हे तुम्हाला देवाने सांगितलं. आणि जर तुम्ही सांगून सुद्धा चुकीच्या मार्गाला लागला तर काय होणार? सांगा बरं. तुम्हाला पुन्हा 365 वर्ष त्या अवस्थेत थांबावं लागणार. काय सांगतोय? आता आपण जे कोण आहोत, अपग्रेडचा आता काळ आपला चालू आहे. आज आपण आलो, हे नॉलेज घेतलं, आपण अपग्रेड झालो. आपल्याला माहित नव्हतं की आपण पाताळातून आलोय, आपलं माध्यम पृथ्वी आणि आप आहे. आज माहित झालं आपल्याला की 3 तास साधना केल्यानंतर आपण तेजवायू आकाशामध्ये जाणार. आपण आज अमेरिकाठी मारतोय, आपल्याला भविष्य काय माहित नाही आपल्याला. पण आज आपल्या भविष्य गुरुंनी सांगितलं की रोज तू 3 तास साधना केल्यानंतर तुझं भविष्य सगळं समजणार. आणि साधना मग काय ते पण सांगितलं, पुरश्चरण वगैरे हे गोष्टी मग करायच्यात. मग हे तुम्ही रेग्युलर जर केलं तर तुमचा हा प्राप्त जन्म तुमच्या वैयक्तिक स्वतःसाठी कार्यप्रती म्हणून कार्य करणार. या विश्वात तुम्हाला जे सुख पाहिजे, काय सांगतोय मी, ते सर्व सुख साधनेद्वारे मिळणार तुम्हाला. सर्व सुखप्राप्ती अवधूतापायी दत्तधरी सोय अद्वैताची. गाडी पाहिजे गाडी, बंगला पाहिजे बंगला, पैसा पाहिजे पैसा, सगळी सुख तुम्हाला कशाद्वारे मिळणार आहेत? साधनेद्वारे मिळणार आहेत. कष्टानं माणूस मोठा होत नाही. कष्टानं माणसाची हाडं मोडतात. आणि जर कष्टाला माणूस मोठा होत असता तर बैल एवढा मोठा कष्ट करतो, मग बैल देव का नाही झाला? कष्टाला जर माणूस मोठा होत असता तर तुमच्या मंदिराच्या बाहेर कासव ठेवतो, कासव. कासवाला देव का मानत नाहीत?
ही सगळी साक्षीची जत्रा आहे. नंदी कासव ही सगळी साक्षीची जत्रा आहे, देव नाहीत हे. आयुष्यभर नंदी महादेवापाशी थांबून नंदी तुम्ही देव कधी म्हटला का आतापर्यंत? उंदीर थांबला गणपतीपाशी तुम्ही कधी उंदरा देव म्हणला का आजपर्यंत? हे देव काय नाही झाले सांगा बरं? त्यांनी गुण सोडले नाहीत. नंदीचा गुण काय? मान हलवणे. पाऊस पडेल का? हो. नाही पडलं का? नाही. नंदीचा गुण काय? मान हलवणे. उंदराचा गुण काय? चोरी करणे. कासवाचा गुण काय? शांत बसणे. गुण बदलले नाहीत, अपग्रेड झाले नाहीत, म्हणून ते देवरूपी झालेच नाहीत. मी जर माझ्या सुधारणा केली तर मी अपग्रेड होणार आहे. काय सांगतोय बघा ना, इकडे तुम्ही आता अवस्था बघा. नागाला देव मांडलं, पण ह्या तिघांना देव नाही मांडलं. काय कळलं? देव काय नागाला मांडलं सांगा बरं? हा, आता हा प्रश्न बघा, कधी योग्य प्रश्न आहे. कोण सांगेल? हा, नागाला देव का मांडलं? कोण सांगेल? अरे बोला की. सगळे देण्याचे गुण कुणाचे देण्याचे गुण आहेत? देण्याचे कुणाकडं? नारळ त्याचं जर आपण पाहिलं त्याचं कोणतीच गोष्ट वाया नाही, ती देण्यासाठी. स्नेक अर्धवट तुम्ही झोपेत आहात. कान्हा सोजा जरा. स्नेक म्हणलं. हा, नागाला देव मानले, उंदरा देव मानलं नाही, कासवा देव मानलं नाही, नंदी बैलाला देव मानलं नाही, पण नागा देव का मानलं? सांगू शकाल? ते तुम्हाला अहंकार किती आहे? कुणाला पैशाचा अहंकार आहे, कुणाला रूपाचा अहंकार आहे, कुणाला ज्ञानाचा अहंकार आहे का नाही? तो त्याचं आयुष्य कशा जगला जगतोय आज? ज्याच्याकडे जे आहे तो त्याचं आयुष्य कशा जगतोय आज? जे आहे त्याच्यावर जगतोय आज. तर नागाकडे काय आहे? विष आहे, पण तो त्याच्या गुरुच्या आज्ञेशिवाय डसत नाही. काय कळलं? त्याला जोपर्यंत त्याचे आदेश येत नाही त्याला तोपर्यंत तो डसत नाही कोणाला. ना, मग त्याच्यावर ते विष तर आहे, हलाहल त्याच्यापाशी आहे, पण तो आदेश आल्याशिवाय दंश करत नाही. म्हणजे तो किती कंट्रोल करतोय बघा तुम्ही. यात किती कंट्रोल पॉवर आहे. हा गुण भगवंताला प्रसन्न करायला कारणीभूत झाला. आपल्यातला जो कुठला गुण आहे त्या गुणाच्या गर्वामुळे आपण मोठं होतो. गर्व आहे आपल्या गुणाचा, तो जोपर्यंत जात नाही गुणाचा गर्व, तोपर्यंत नागाशिवाय बरोबर करू शकत नाही. काय सांगितलं? आज अनंत नावाचा जो नाग आहे
ह्या विष्णूच्या छेयेखाली वासुकी नावाचा जो नाग आहे तो शंकरांच्या गळ्यामध्ये, कालिया नावाचा जो नाग आहे तो पाताळामध्ये, ह्यांची कक्षा सोडली नाही कधी. आणि माणूस नावाचा जो नाग आहे तो प्रत्येक ढसच असतो. कुठला एखादा कामगार बघा, एखादा कामगार झाडू मारणारा बघा, 4 फळाटे मारत गप बसत. झाडू मारला नाही, मारतो की कंटाळलोय. एक झाडू मारायचं काम करणं असं प्रामाणिक करत नाही. बघ करतोय का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता ज्याला पैसा जास्त झाला आहे तर त्याचा गर्व आहे, रूप जास्त आहे त्याला रूपाचा गर्व आहे. जिथं ग आला, तिथं देव गेला. गर्वाच्या गरणीने खाली होत. हे कळतोय का? तर कार्यप्रवृत्तीमध्ये म्हणजे काय आपल्याला करायचंय सांगा बरं. एक सुंदर वाक्य दादाने सांगितलं होतं बघा, चिंता करू नको काही. काय सांगितलं? असं नाही अर्थ घ्यायचा त्याचा. चिंता तुला झाली आहे का? आता काय करू नको, शांत बस. तुम्ही काय करता? मला 2 वाक्य समजून घ्या. चिंता ही चितेची बहीण आहे, क्रमांक 1. काय सांगितलं? चिंता ही चितेची बहीण आहे, क्रमांक 1. आणि क्रमांक 2, चिंता काही करू नको. काय अर्थ? काय सांगता येईल? एक वाक्य. दुसरं वाक्य काय? काय करू नकोस. मग काय करायचं? मग काय करायचं? पण हा जातो का? काय करतो मग? गुरु आम्हाला आज सेवेला जायला जमणार नाही, ठीक आहे. सद्गुरूशी शरण जाईल. आमचाच कॉम्पिटिशन चालू आहे. सद्गुरू तो शरण आला का सद्गुरूशी तू शरण गेला? हा, सेवा मिळणं हे कलियुगातलं भाग्य आहे. काय सांगतोय? आणि देवाला उपाशी ठेवणं हे महापाप आहे. आधी गुतू नका, नंतर कुतू नका. आणि अजून मला काही कळलं नाही बघा, कुणाची तरी सांगण्यावरनं मी सेवा करणार नाही. काय कळलं? कोणतरी म्हणतं तू त्या गुरूंचं काय करू नकोस, सेवा बंद. तू तुझा काय मालक आहे का जन्माचा? या आपल्याला किती मोठ्या भाग्याने गुरुसेवा मिळाली, मिळाली का नाही? इथं माझ्याकडे 3-3, 4-4 पिढ्या सेवा करणारे लोक आहेत. मी त्याला म्हणे सेवा सोडायला तयार नाहीत. घराणे परंपरेनुसार सेवा सुरू झाल्यात. 3री 4थी पिढींची सेवा करायला लागली. काय मी त्याची त्याला माहिती. जसं
सासनकाठी असती देवाची, तिचा मान ठरलेला असतो. ज्योतिबाची काठी आहे, तिचा मान ठरलेला आहे. येडोबाची काठी, तिचा मान ठरलेला आहे. मान हलत नाहीत, अशी तुमची मान आहे तुम्हाला दिली भगवंताने. सेवा म्हणजे कोण जवळ करतोय आपल्याला, आणि आपलं हाय कोण जगात. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, एक वाक्य काय सांगत होतो, तुम्ही काशी विश्वेश्वरापाशी जरी गेला आणि विश्वेश्वराला म्हटलं मला आशीर्वाद दे, तर तो विचार तू कुणाकडनं आला बाबा याकडे, तू बस स्टॅम्प असतो दादा भागवतांचा, मग ते पास करतात. कारण विश्वेश्वराला पुष्कळ जत्रा येणार आहे. तो म्हणतो गुरुकडनं कुठल्या आलायस का, पास आउट. गुरुकडनं आला नाहीस का, परत ये. जगात तुम्ही कुठल्या पण देवाकडे जावा, जोपर्यंत गुरु प्रसन्न करत नाही कुठलाही तुम्हाला देव प्रसन्न होणार नाही. आणि गुरु प्रसन्न केल्यानंतर देव स्वतः तुमच्याकडे येतील. ती अवस्था कारणप्रतीमध्ये आहे. आता साधं गणित आहे, मजा बघा. तुमच्या प्रत्येकाची देवता भिन्न भिन्न आहेत. म्हणजे तुमच्या अशा काही देवता असतील की त्या देवतेपाशी मी देहाने कधी पोचतो पण नसेल, असतील ना. पण त्या देवतेला माहिती आहे की मी नाथपंथी आहे. काय सांगतोय, तुमच्या देवता ज्या कोण भिन्न भिन्न आहेत त्यांच्यापर्यंत मी देहाना नाही पोचलो, पण त्या देवतांना काय माहिती आहे की मी नाथपंथी आहे. त्यामुळे त्या देवता तुमची कृपाच करणार. कारण त्या देवता ज्या जन्माला आल्या, वाक्य समजून माझं घ्या, त्या देवता ज्या जन्माला आल्या त्या भक्त उद्धाराकरता जन्माला आल्या. आणि माझाही उद्देश तोच आहे, कारण परतणे. दोघांचं कारण एकच आलं. देवतेचं कारण काय आहे, भक्त कल्याण भक्त उद्धार. गुरूंचं कारण काय आहे, भक्त कल्याण भक्त उद्धार. मग देवतांचं कार्य गुरु करतोय म्हणल्यानंतर देवता सपोर्ट कोणाला करणार, कोणाला करणार. विषय कळाला. विषय क्रमांक 2, तुम्ही समजा आज भारतामध्ये आहात, तुम्ही इंडोनेशियाला गेला, पण तुम्ही दुबईला गेला, आजारी पडला, तर तिथली देवता कोण आहे. आता काही ठिकाणी मम्मीच देवता आहे, मम्मीच. काही ठिकाणी आपल्यासारखे जे गॉड आहेत तसे तिथं गॉड नाही आहेत, तिथं मम्मीच गॉड आहेत. लक्षात येते का. किंवा काही ख्रिश्चन जी ठिकाणं आहेत तिथे फादर मेलेले असतात, ते फादर गॉड बनतात. मग परकाय प्रवेशाद्वारे त्या फादरशी कॉन्टॅक्ट करायचा आणि त्या भक्ताचं काम करायचं. काय करू, तिथं कुठली मम्मी असते. तुम्ही ज्या एरियामध्ये कुठं आजारी पडला असाल त्या एरियामध्ये कोण तिथला फादर आहे किंवा कोण तिथला देवता आहे हे गुरु बघतात. फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला कनेक्ट होतात आणि तुमचं काम करतात, की जी देवता सुद्धा करू शकत नाही. काय करू, आता महालक्ष्मीला तिथे यायचं म्हटलं तर तिला साडी पाहिजे. तुम्ही मिडीमध्ये गेलं तर तिथे नेऊ शकत नाही. देवता येण्या सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत. पण गुरु कुठे जाऊ शकतात. गुरु कनेक्ट होतात. कारण काय, त्या त्यांच्या उपासना त्या पद्धती सगळे असतात. देवतांचं कसं ठरलेलं एक लोकेशन आहे, त्याच्या बाहेर जाणार नाही तुमच्या ते. आणि याचा मी अभ्यास ह्या आधीच्या काही वर्षामध्ये ट्रिपमध्ये बऱ्याच वेळा ठिकाणी केला. आता मध्ये तरी मी याला गेलो होतो
त्रिपुराचं नाही, कुठलं ते ठिकाण जगन्नाथपुरीला. आता यांचे मिस्टर होते, 2 राऊंडला गेलो होते, ह्याला दर्शन व्हायला तयार नाही. आता तब्येतीला थोडीशी हे असल्यामुळे, वयानं असल्यामुळे आता मंडळीचे दर्शन होत होते का कोण असतो तुम्ही होता ना. हां, दादा म्हणले काय पण करा, म्हणजे एक काम सुंदर करा म्हटलं, ओम श्री साईनाथ बसून ठेवा म्हटलं. त्यांचा बाबांच्यावर विश्वास कमी होता त्यावेळेस. गणपती विश्वास जास्त, महादेव विश्वास जास्त, विष्णूवर विश्वास जास्त, पण बाबांचा विश्वास कमी होता. म्हटलं आता एक काम करा, विश्वास तुमचा नाही काय नसू देत म्हटलं, फक्त मी दर्शन घडेपर्यंत म्हणजे बाबांचं नाव घ्या. मग त्याने घेतलं ओम श्री साईनाथ आहे ना, 5 मिनिटं दर्शन झालं. इतके चेकाळले, हाय दर्शन झालं माझं, दर्शन झालं माझं. मग तिने विचारलं, अहो म्हणजे मी म्हणजे नाव घेतो विष्णूचं, दर्शन व्हायला तयार नाही माझं, बाबाचं नाव घेतं दर्शन कसं काय झालं. म्हणलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वेल्मा. बाबा आहेत विष्णू आहेत, बाबा आहेत ब्रह्मा आहेत, बाबाचे शिव आहेत. अनुभूती सर्वात मग श्रेष्ठ. काय श्रेष्ठ? अनुभूती श्रेष्ठ. आता मी अगोदर म्हटलं असतं बाबा हे अमुक आहेत, मान्य केलं असतं का? हा सूर्य हा जयद्रथ, माझी पद्धत आहे. काय कळलं? मग त्यांनी पुन्हा बाबांचा मंत्र परत चालू ठेवला. ते पुरेचरण बिरेचरण प्रसंग करायला लागले परत. तुम्ही अजून काय केले माहितीये का? तुम्ही अजून त्या व्यक्तीच्या रूपात अडकून पडलाय. हा, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? देवाला दाढी मिशा का नाहीत? सांगा बरं. ब्रह्मदेव सोडून द्या, हा तुम्ही शंकराचं उदाहरण घ्या, सगळ्या आंगा जटा पडल्यात, तर हे चकाचक असते. हा, ते अभ्यास करा तुम्ही. इथपर्यंत असे जटा आहेत शंकरांना, आहेत का नाहीत? तुम्ही शंकर फोटो बघितला का कुठली? त्याला दाढी मिशा बघितली शंकरांना का नाही सांगा बरं? खरंच की विष्णू बघा, दूध सागरात झोपलेले असतात, पण त्या दाढी मिशा नाही आहेत. तुम्ही अश्विनी कुमार बघा, 4 आहेत, ते मोठे तरी होत नाहीत. 12 वर्ष त्यांचं वय आहे. ब्रह्मांड जरी फिरलं ते 12 वर्ष, 13 वर्ष होतच नाही, ते 12 वर्ष जातात. काय सांगताय? हा, कोण? ब्रह्मदेव अमर नाही का? मग ब्रह्मांड आणि विषय विष्णूला नाहीये, इंद्राला पण नाहीये. हा नाही, आहे की ज्योतिबाला आहे की, मिशे ज्योतिबाला. अभ्यास केला मी ह्या गोष्टी कधी? काय दाढी मिशा म्हणजे काय? बर, वय वर्ष 16 पण दाढी मिशा काय येत नाहीत. आणि 16 वर्षांनी थांबत का नाहीत? हा, कोण सांगत? असा काही प्रश्न कधी आज नव्हता मला. तुम्ही हात बघितला का? हात प्रत्येकाचा तुम्ही हात बघा, मध्ये खळगा आहे हाताला प्रत्येकाच्या. कारण सांगू शकाल?
अजून तरी जगात असं कोण बघितलं नाही मी की अंगठा मोठा आहे बाकीचे बोटं नाहीत. मग तो पापी असो, पुण्यवान असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, अंगठा लहान बाकीची बोटं मोठी आहे. कारण सांगू शकाल? हे का दिले निसर्गानुसार हे आपल्याला का दिले सगळ्या गोष्टी अशा? बरं इथून इथपर्यंत दाढीपेक्षा भडकच असतात, कपाळ मात्र मोकळा असतं. कारण काय? कपाळ कधी भरली बघितली तुम्ही का? कधी अभ्यास केला गोष्टी स्वतःच्या? कोंबडा तुम्ही किती पण पाडा, कपाळ तुम्ही मोकळा जाता. किशोर अवस्थेमधून हां तारुण्य अवस्थेमध्ये प्रवेश करतो ते त्यावेळेस त्यांच्या तेव्हाच काय येतात. मोठे होतात. आणि जेव्हा व्यक्ती पूर्ण मोठा होतो तेव्हा दाढीपेक्षा राहून वरती टक्कल पडतं. ही केस कमी नाहीत होत, वरची केस कमी होतात. त्रास हा त्रास कुणाच्या? बायकोच्या? कोणताही त्रास झाला अहो बायकाची जात नाही ना, पुरुषांची जाते फक्त. हा हा 84 लक्ष जी जीव आहेत. काय सांगतोय? जीव आहेत. त्या जीवाच्या प्रत्येक अवस्थेची ठेवण एका माणसाच्या बॉडीमध्ये आहे. तुम्ही आजपर्यंत जितकं पाप केलंय हे सगळं पाप एका देहाला फेडायला लागतं. आणि सगळं पाप तुमचं स्टोअर परलोकात केलं जातं आणि डे टू डे ते खाली येतं बॉडीमध्ये. काय सांगितलं? सगळ्या आधीच्या 84 लक्ष प्रत्येक जन्मामध्ये केलेलं पाप. हा आता हे पाप किती तुमचं आहे? तर 360 अंश आहे. किती पाप आहे? 360 अंश पाप आहे. यातलं 180 अंश पाप दीक्षा घेतल्या गुरु स्वतःकडे घेतात. काय कळलं? दीक्षा घेतली की त्यातलं 180 अंश पाप स्वतःकडे घेतात. आता त्या मोबाईल तुम्हाला काय देतात? ज्ञान. काय देतात? ज्ञान देतात तुम्हाला. 180 अंश पाप शिल्लक तुमचं राहतं. ते मरेपर्यंत फिटत नाही. काय सांगा बरं? बघा तुम्ही काय सांगितलं? 360 अंश पाप आहे कर्म तुमचं. त्यातलं 180 अंश कर्म गुरु स्वतःकडे घेतात. दीक्षा तुम्हाला दिल्या शिल्लक किती राहिलं? 180 शिल्लक राहिलं. आता 180 जे शिल्लक राहिले ते तुम्हाला फेडा करता हा जन्म पूर्ण तुम्हाला दिला परमेश्वराने. पण ते 180 अंश कर्म तुमचं फिटत नाही. त्याचं कारण काय? बर अजून अजून तुमच्या परमेश्वर प्राप्तीचं देहातलं माध्यम कोणतं? कुठल्या माध्यमातून तुम्ही देहातनं परमेश्वर आळवता? तोंडाने म्हणतो मंत्र. जीभ. काय तुमचं माध्यम आहे? बघा जीभाचं काम काय आहे? पुण्य निर्माण करणं, बोलणं नव्हे.
बघा, तू करी उच्चरणा रसने सद्गुरु नाम स्मरणा. काय कामाची बच आहे का? आता पहिलं बघ फसवतो कोणाला? पहिलं फसवतो कोणाला? आपण गुरुला. कसं सांगा बरं? आपण बोललो, आपण गुरुशी खोटं बोलतो. आता तुम्हाला समजा गुरुनी एनर्जी दिली 100, इथं 100% तुम्हाला एनर्जी दिली साधनेची. आजची तुम्हाला 100% एनर्जी मिळाली का? आणि तुम्हाला गुरुनी एखादा प्रश्न विचारला, तर तुम्ही स्वतःच्या मनाने निर्णय घ्याल का बायकोला विचारून नवरा विचारून निर्णय घ्याल? खरं खरं सांगायचं. हे बघा, गुरु त्रिकालदर्शी आहेत. मी समजू नका की गुरुला काय कळत नाही. तुमच्या डोक्यात काय चाललंय, तुमच्या पार्टनरच्या डोक्यात काय चाललंय, उत्तर काय येणार हे पण गुरुला माहीत असतं. ते त्रिकालदर्शी आहेत. पण तुम्हाला त्या क्षणा असं वाटतं काय कळतंय गुरुला, आपण सांगू तेच. शब्द ब्रह्म जे आहे त्याचं माध्यम जीभ. काय कळलं? जीभ. आता गुरुनं जेव्हा आपण खोटं बोलतोय एखादी गोष्ट, त्यावेळी 100% केलेली जी साधना आहे त्यातला एक शून्य निघून जातो. किती राहिली? आजच्या जगण्यापुरती. म्हणजे मायनस झाली का नाही? आता गुरु काय करतात माहिती आपल्याला? अद्वैत वेळोवेळी परीक्षा घेतात. गुरुनं फक्त एकच काम आहे. काय काम आहे? फक्त परीक्षा वेळोवेळी घेणं पुढचं काम आहे.